हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आहे संडे आणि आज आता वाजलेले आहे 7:45 आणि आता आम्ही निघालेलो आहोत शिर्डीला जाण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ हा जो होणार आहे तो शिर्डीचा पूर्ण ट्रॅव्हलिंग आणि शिर्डीचं दर्शन। तर चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, परवाची थोडीशी झोपमोड झालेली आहे, थोडी झोप आलेली आहे। चला तर आता आम्ही पोचलेलो आहोत कसारा घाट आता लागेलच। आता आम्ही नाश्ता करण्यासाठी पोचलेलो। हे दळवी दरबार म्हणून हॉटेल आहे, तिथे पर्व वगैरे बसलेले आहेत सर्व ह्याच्यात। तुम्ही बसा ना। शैला मावशी आलेली आहे आमच्याबरोबर आणि ते सर्व आता आम्ही इथे हे आहे इथे चाललेलो ब्रेकफास्ट करायला। सो आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो। आता जस्ट इथून 5 मिनिटावर कसारा घाट आहे, इथून 5-10 मिनिटावर कसारा घाट आहे। नंतर मग आपण जाऊया। इथे खूप पाळण्यात भारी बसलेली इथे पाळण्यामध्ये पर्व येत आहे। हा काय घेतलं तू? हो, आणि पर्वला इथे कुठेतरी जांभू मिळालेले ते पर्व घेतो। कम फास्ट। इथे पर्व आणि भारवी बसलेले आहेत। आता बाकीचे सर्व वॉशरूमला आहे बघा, सर्वांनी हे आणले, सर्वांनी जांभं तिकडून तोडून घेतली, सर्व जांभं खायला लागलेली आहे। आता आम्ही सर्व नाश्ता वगैरेला कसारा घाट उतरलो। कसारा घाट उतरल्यानंतर आम्हाला आता आम्ही समृद्धीवर चाललो, टोल नाका वगैरे क्रॉस केला आणि आता कसारा घाट जेव्हा संपला की त्याच्यानंतर लगेचच समृद्धी मार्ग चालू होतो। आता आम्ही चाललोय, ते गाडीत बसतात ते मावशी सर्व बसले। ड्रायव्हर पोरगा आहे, बाबू खाली बस ना। ड्रायव्हिंग पोरगा सह करत आहे। थोडासा पप्पा स्टार्ट करतात। पप्पा बोला। काही नाही हो। कोण गाडी चालवतं सांगा, कोण कोण बसलाय तुम्ही? हो, त्यांची शैला मावशी आज बऱ्याच दिवसांनी ह्या रोडवर बसलेली आहे आणि तिचा मुलगा संदीप हा गाडी चालवत आहे। तरी ती आता शिर्डीला जात आहे, तरी पर्व फार हसतोय। तुम्ही बघितलं पप्पांनी थोडंसं ब्लॉग मध्ये एंटर केलेलं आहे। पप्पांना असं बोलायला आवडतं, पप्पांनी सर्व इंट्रोडक्शन दिलेलं आहे, कोण बसलंय कोण गाडी चालवते है ना पप्पा? हो। चला आता आपण कंटिन्यू करूया। फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत शिर्डीला। आता वाजले 1:45 वाजले। ट्रॅफिक वगैरे हे ते करता तर चाललोय दर्शनाला। समोर आहे मंदिर, तर पहिले दर्शनाला वगैरे जातो, नंतर तुमच्याशी बोलतो। इथे सर्व चालत मावशी वगैरे पर्व सर्व पुढे त्यांनी समोर आहे ते मंदिर। इथे तर गर्दी नाही दिसत, पुढे कदाचित गर्दी असेल, बघूया। सो फायनली आता वाजलेले 3:30 आणि आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे। आता आम्ही निघालेलो, आता आम्ही जातो जेवायला। तर गाडी पार्किंगमधून येते। आता आम्ही इथे थोड्या वेळ थांबलेलो आहोत, नंतर आता आम्ही डायरेक्ट जाऊ प्रसादालयामध्ये जेवण्यासाठी। बघूया। स्वतः आम्ही फायनली भोजनालयाकडे आलेलो आहोत आणि आता आम्ही जेवण करतो। आता हे जे होते भोजनालयाचे जे तिकीट आहेत ते आपण जिथे दर्शन करतो तिकडेच आपल्याला दिले जातात। इथे येऊन तिकीट काढायची काही गरज नाही, डायरेक्टली आपण लाईनमध्ये जाऊ शकतो। आता आम्ही प्रसादालयात जेवणासाठी खूप लाईन आहे। परवा इथे जेवायला बसलाय आणि परवाने मीठ खाल्लाय ना परवा आणि इथे बाकी सर्व बसले। पप्पा जेवायला कुठे आले? पप्पा जेवायला कुठे आले? जेवायला प्रसादासाठी बसलो आहे।
फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि गाडी पार्किंगमधून काढली आणि आता आम्ही निघालेलो आहे जाण्यासाठी. तर मम्मी वगैरे आणि मावशी वगैरे तिथे थोडंसं सामान घेत आहेत, त्यांना पिकअप करतो आणि आम्ही नंतर निघतो. पप्पा दर्शन वगैरे कसं झालं? चांगलं झालं दर्शन. एकदम सिटीजन असल्या कारणामुळे मला लवकरात लवकर दर्शन मिळालं, सिनियर सिटीजन, आणि त्याच्यामुळे मला लवकर बाहेर येता आलं. म्हणून मी जेवणाचा प्रसादासाठी इथे आलेलो आहे आणि मी जेवणाचं प्रसाद मिळून आता मी गाडीत बसलो आणि गाडी चाललेली आहे. अरे कुठून तरी एका साईड. असं आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर चला जाताना काही गोष्टी शेअर करायच्या असतील ते शेअर करेलच तुमच्या. तर आम्हाला इथे जाता जाता एक मार्केट लागलेलं होतं, तिथे आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे. इथे शिर्डी जस्ट मंदिराच्या बाहेर आलो, काही इथे मार्केट आहे तुम्हाला दाखवते. मावशी बरं आम्ही खूप काय काय घेतलं. हा मावशी दाखवते तुम्ही. ते इथे सर्व हे भाजी मार्केट आहे, खूप स्वस्त, म्हणजे आपल्या मुंबईपासून बरीच स्वस्त अशी भाजी इथे मिळते. पूर्ण मोठंच्या मोठं मार्केट आहे. हे मी लिंबू घेतले 20 रुपये पाव. सो मार्केटमध्ये थोडंसं फिरून आलं, बऱ्यापैकी स्वस्त अशी भाजी आहेत. टॅमॅटो नाही, लिंबू वगैरे घेतले, कोथिंबीर वगैरे घेतली. तर आपल्याकडे 20ला 4 वगैरे असे मिळतात लिंबू, तर इकडे 20 रुपये पावने मिळाले. तेव्हा लिंबू चांगले आहेत, मस्त ते घेतले. तर चला निघतोय. अजून मावशी मम्मी वगैरे घेत आहेत भाजी, ते आल्यावर पटकन निघतोय. आता वाजले 5 बरोबर. बघू आता किती वेळ लागतो पोचण्यासाठी, कारण कल्याण भिवंडी त्या मार्गे खूप ट्रॅफिक आहे, रोडचं काम चालू आहे म्हणून. नाही तर बाकी समृद्धी वगैरे मार्ग एकदम इझी आहे. खूप सम बघू, नंतर थोड्या वेळाने ड्रायव्हिंग करणार. बघूया चला. तर आता आम्ही आलेलो समृद्धी मार्गाला. 5:30 वाजलेले आहेत. फुल खाली असा रोड आहे समृद्धी मार्ग, त्यामुळे थोड्या वेळ मी गाडी घेतली. येतानाही मी 1-1.5 तास चालवली. पर्व आहे तो झोपलेला आहे, बाकी सर्व मागे बसलेले आहे. आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे. महाबळेश्वर क्लायमेट बघा कसं झालंय, अगदी महाबळेश्वर सारखं एकदम क्लाउड सर्व. इगतपुरीला आता आम्ही पोचलेले आहे. मुंबई आहे 133 किलोमीटर, कसरा 14, आणि ते पूर्ण फॉग आलेला आहे. आणि वाजलेले आहे 6:30 वाजलेले. समृद्धी मार्गावर मी पूर्ण ड्रायव्हिंग केली आणि आता मी इथे बसते. जस्ट इगतपुरी आलेला आहे आणि पूर्ण क्लाउड खाली आलेले आहेत. एकदम मस्त झालेलं आहे एकदम जायला. फक्त गाड्यांचे लाईट्स आहेत तेवढ्या दिसत पूर्ण. फोटोग्राफी करायला थांबलेत मग. आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत कसारा घाटमध्ये. सर्व एवढं क्लायमेट भारी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या काहीही दिसत नाहीये. सर्व आता उतरत आहेत गाडीतून आणि पर्व घाबरला. इथे ह्या घाटामध्ये गाडी थांबवलेली आहे ना, म्हणून तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही. मस्त असं क्लायमेट आहे. ते सर्व बघतात. सो फायनली आता आम्ही घरी येऊन पोचलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 11:15, म्हणजे आलो वगैरे बाहेरच जेवून वगैरे आलो. तर आलो वगैरे फ्रेश वगैरे थोडंसं झालो. आता झोप खूप टायर्ड झालेलं आहे, कारण एकाच ट्रीपमध्ये जाणं येणं खूप टायर्ड होऊन जातं. ॲक्च्युली तसं समृद्धी मार्गाने आता सर्व इझी झालेलं आहे, परंतु ही कल्याणपर्यंत पडघा बिडघा तिथपर्यंत खूप ट्रॅफिक जाम असे, रोडचं काम चालू असल्यामुळे, त्यामुळे खूप हेक्टिक झालं. तर आता आम्ही फायनली आलेलो आहोत आणि आमचा प्रवास मस्त असा झालेला आहे. तर आज आणि तसंही तुम्ही बघितलेलंच आहे की आज व्हिडिओमध्ये पप्पांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं खूप आवडतं असं बोलायला वगैरे, म्हणजे. तर ते बोलत हो, मी जसं बोलायची त्याच्यानंतर ते बोलायचे होते. मी जसं फोन ठेवला की ते बोलायचे. मग मी सांगितलं चला आज तुम्हीच बोला. तर त्यांनी आज व्हिडिओमध्ये बरंच काही बोललेलं आहे. तर तुम्हाला ते आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण इतक्या म्हणजे वयानुसार ते इतक्या खूप, मला तरी असं वाटतं की त्यांनी खूप चांगलं असं एंटरटेन केलेलं आहे. तर ते जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.